नमस्कार. आज आपण करतोय लहान मुलांच्या पार्टीसाठी क्रिस्पी मारी चॉकलेट डिलाईट. त्यासाठी आपण मारी बिस्किटं घेणार आहोत आणि मारी बिस्किटं इथे 10 ते 12 घेतलेली आहेत मी. त्यानंतर आपल्याला ज्याने डेकोरेशन करायचं आहे, व्हरायटी ऑफ आपल्याला ह्या ज्या गोळ्या असतात त्या मिळतात. त्या तुम्ही पाहू शकता. मी सिल्वर कलरच्या घेतल्यात आणि बडीशेपच्या गोळ्यांच्या जशा आता उभ्या आकाराच्या म्हणजे त्या शेवया टाईप असतात तशा मी घेतलेल्या आहेत. तुम्हाला हव्या तर तुम्ही मार्केटमधून आणू शकता. अगदी 10-10, 20-20 रुपयांना ही पॅकेट्स मिळतात. छान असं आपलं डिलाईट तयार होतं. मोर्डेचं चॉकलेट घेतलेलं आहे आपण. एक बार काढून घेतला त्यातला आपल्या पॅकेटमधला आणि आता तो आपण कट करून इथे या वाटीमध्ये मेल्ट करून घेणार आहोत मायक्रोवेव्हला. इथे मी तेल अगदी मंद आचेवर तापवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यात कमी तेल पण घेतलेलं आहे आणि बिस्किटं तुम्ही पाहू शकता बुडतील इतपतच ठेवून अगदी तेल पाहू शकता तुम्ही. फक्त कलर थोडा चेंज करून घेतला आहे. अगदी याला बाकी जास्त काही करण्याची गरज नाही. ब्राऊन कलर थोडासा लाईट ब्राऊन कलर अगदी करून घेतलेला आहे, कारण मारी बिस्किटं थोडीशी व्हाईट कलरकडे असतात. आता मी दुसरा लॉट टाकला आहे, ही देखील तुम्ही पाहू शकता. थोडंसं सतत हलवून असं लगेच काढून घ्यायची. ती करपवू नाही द्यायची ती, अदरवाईज त्याचा स्वाद खूप वेगळाच लागतो. पाहू शकता कलर बदललेला. क्रिस्पी झाली आहेत ती. अशी आपण काढून घ्यायची आणि छान थंड करून घ्यायची. तुम्हाला किती हवी त्याप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता. तळल्यामुळे मारी बिस्किट्स खूप अशी क्रस्टी होतात, खूप छान होतात. तुम्ही नुसती देखील ही आरामात खाऊ शकता. आता आपण यावर डेकोरेशन कसं करता येईल ते पाहणार आहोत. डेकोरेशनसाठी आता आपण मोर्डेनचं चॉकलेट घेतलं आहे. मगाशी मी सांगितलं त्या गोळ्या घेतलेल्या आहेत आपण. मी 2च व्हरायटी आणल्यात फक्त. तुम्हाला हव्या त्या व्हरायटीज आणू शकता. मोती मिळतात किंवा इतर बऱ्याच गोष्टी मिळतात. चॉकलेट आपण अर्धं कापून घेतलेलं आहे. याचे तुकडे देखील करून तुम्ही बाऊलमध्ये टाकू शकता, कारण आपण मायक्रोवेव्हमध्ये हे वितळून घेणार आहोत. बाऊलमध्ये पटकन वितळतं, अगदी 1 मिनिट ते 1.5 मिनिटाच्या पिरियडमध्ये. बाऊल आता हा आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून घेणार आहोत. तळलेलं बिस्किट एका बाजूला घेतलेलं आहे मी. बाऊल मी आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवून आधी अर्धा मिनिट करणार आहे आणि त्यानंतर जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण वितळून घेणार आहोत. पाहू शकता 1 मिनिट केल्यानंतर थोडी एक बाजू राहिली आहे कडक, तर ती करून घेण्यासाठी मी पुन्हा अर्धा मिनिट ठेवणार आहे आणि वितळून घेणार आहे. छान असं आपल्याला पूर्ण वितळलेलं हवं आहे. पाहू शकता 1.5 मिनिटातच छान असं वितळलं आहे आपलं चॉकलेट. हे छान असं चमच्यानेच फेटून घ्यायचं आणि ते एकसारखं त्या बिस्किटावर आपल्याला आता पसरून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला थोडं फास्ट करावं लागतं कारण मग चॉकलेट पुन्हा घट्ट होण्याची शक्यता असते. आता मी एक करून दाखवते. चॉकलेट घ्यायचं, बिस्किट घ्यायचं, त्यावर हे असं टाकून छान एकसारखं पसरवून घ्यायचं हातामध्ये घेऊन. मी तुम्हाला आत्ता दाखवते म्हणून मी खाली हे करून दाखवते आहे आणि तुम्हाला हवं ते डेकोरेशन तुम्ही त्यावर करू शकता. मी माझ्या कल्पकतेनुसार केलेली आहेत डिझाईन्स. तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. तुम्हाला जी आवडतील ती डिझाईन्स करू शकता. अगदी शेवटपर्यंत देखील चॉकलेट तुम्ही लावू शकता. पुढे मी दाखवतेच आहे. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे. आता यात मी पहिल्यांदा शेवयांचं करून दाखवते. शेवया नुसत्या हव्या तशा कलरफुल असतात. चॉकलेटचा कलर डार्क आहे आणि या शेवया त्याच्यावर अशा कलरफुल खूप छान दिसतात. पाहू शकता नुसत्या शेवया जरी आपण टाकल्या तरी कलरफुल. तयार आहे आपलं. आता आपण हे छान एका प्लेटमध्ये ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी 2 ते 3 मिनिटातच हे चॉकलेट छान सुकतं आणि छान असं दोन्ही क्रिस्पी, म्हणजे चॉकलेट देखील छान लागतं असं थोडंसं क्रस्टी वितळून घेतल्यामुळे आणि आपलं बिस्किट देखील छान ऑलरेडी क्रिस्पी झालेलं आहे. त्यामुळे हे खूप छान लागतं मैत्रिणींनो. आवर्जून करून बघा. कोणत्याही पार्टीज वगैरेसाठी खूप एक चांगला उत्तम पर्याय आहे. दुसरं बिस्किट घेतलं आहे.
आता जे आपण सिल्वर मोती घेतले होते सिल्वर कलरचे ते आपण एकसारखे थोड्या थोड्या अंतराने लावून घेणार आहोत. पाहू शकता आपल्याला हव्या त्या डिझाईन्समध्ये आपण हे करून घेऊ शकतो. अशी भरपूर बिस्किटं वाळल्यानंतर करून आपण एका डब्यामध्ये थोडी डिझाईन्स त्याची डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून आपण थोडी स्प्रेडच करून ठेवलेली चांगली. पण आरामात वाळल्यानंतर मग तसा काही प्रश्न येत नाही, आपण स्टोअर देखील करून ठेवू शकतो. एक 10 ते 15 मिनिटातच छान वाळतात. काही बिस्किटांना मी अगदी शेवटपर्यंत टाकून घेतलेलं आहे. काही बिस्किटांना कड जी आहे ती मारी बिस्किट आहे हे कळण्यासाठी आपण असं व्हरायटी करू शकतो यामध्ये. शिवाय मी आता आणखीन एक दाखवते आहे, ते म्हणजे आपण साधं प्लेन देखील करू शकतो. हे प्लेन मी केलं आणि त्यावर फक्त एकच सिल्वर राऊंड ठेवलेला आहे. आणि आता पुढच्या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण अखंड फक्त चॉकलेट लावून घेतलेलं आहे. तसं देखील खूप छान लागतं. पाहू शकता इथे असं देखील केलं नुसतं चॉकलेट, तशी प्लेन देखील खूप छान लागतात. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशी वाटली ती. पार्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.